हाय. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता मार्केटमध्ये टॅनिंगसाठी जो घार सोप आलेला आहे तो खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. म्हटलं आपण सुद्धा एकदा नक्की ट्राय करावं. तर हा साबण आधी मी एकदा वापरून झालेली आहे आणि आता मी नवीन परत ऑर्डर केलेला आहे. का आणि कशासाठी? तर मित्रांनो, या साबणाचा खरंच खूप छान इफेक्ट आहे आणि हा साबण स्वामी ऑर्गॅनिक यांनी म्हणजे मी एका एक्झिबिशनमध्ये गेलेले तिथून आणलेला मी तो. तर स्वामी ऑर्गॅनिक म्हणून आहेत, त्यांचा नंबर मी ते मेन्शन करेन. त्यांच्याकडनं मी हा सोप घेतला होता पहिल्यांदा, तर मला खरंच खूप छान फरक वाटला त्याचा. तर हा सुद्धा सोप मी आणलेला आहे, अतिशय ट्रेंडमध्ये आहे आणि खूप इफेक्टिव्ह सुद्धा आहे टॅनिंगसाठी, स्किन ग्लोईंगसाठी, सेन्सिटिव्ह स्किनसाठी सर पण चालू शकतो आणि स्किन मॉइश्चराईज ठेवण्याचं काम करतो. त्यानंतर हा उपटन सोप आहे, तो सुद्धा सेम आहे, मॉइश्चर टिकून ठेवतो स्किनमध्ये. त्यानंतर उठण्याचे जे इफेक्ट असतात ते तुम्हाला या सोपमध्ये मिळतात. बऱ्याचदा असं होतं आपण उठणं काही रोज लावत नाही, दिवाळीच्या वेळेसच लावतो. तर पण हा उपटन सोप तुम्ही कायम यूज करू शकता. त्यानंतर आपल्या सगळ्यांनाच कोणाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे, कोणाला डॅन्ड्रफचा आहे, तर सगळ्यांसाठी हा शॅम्पू आहे. मी आधी वापरलेला आहे, बघू शकत असाल तर शिकेकाई रिठाचा शॅम्पू आहे. तर आधी आपल्या आजी वगैरे, आई वगैरे सगळ्या रिठा आणि शिकेकाईचे शॅम्पू वगैरे वापरायच्या, पण आता तसं होत नाही. त्यामुळे आपल्या हेअरचे प्रॉब्लेम खूप यायला लागलेत. तर हा शॅम्पू त्यांनी रिठा आवळा एकत्र करून त्याचा काढा बनवून आणि त्यानंतर त्याचा शॅम्पू बनवलेला आहे. त्यांच्याकडे याचे हेअर ऑइल सुद्धा अवेलेबल आहेत, मी इथे त्यांचा नंबर मेन्शन करेन, त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हे बॉडी लोशन आहे. सगळ्यांना माहिती की आता हिवाळा चालू आहे आणि आपली स्किन खूप ड्राय होते, ती मॉइश्चराईज राहण्यासाठी तुम्ही या बॉडी लोशनचा वापर करू शकता. खरं तर मी सगळ्यात आधी त्यांच्याकडनं फक्त हा घार सोप आणि हा शॅम्पू घेतलेला होता आधी एक्झिबिशनमधून. मला याचा खरंच खूप छान रिझल्ट आला. होममेड प्रोडक्ट आहेत, त्यामुळे तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकताय. त्यानंतर हे प्रोडक्ट सुद्धा मी आत्ता आणलेले आहेत, याचे रिझल्ट सुद्धा मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. पण तुम्हाला जर हे ऑर्डर करायचे असतील तर मी इथे नंबर त्यांचा मेन्शन करते आहे, त्यांच्याकडे तुम्ही जा आणि विकत घ्या. अजून त्यांचं एक्झिबिशन आहे निगडीला, यमुनानगरला आहे एक्झिबिशन. इथे मी पत्ता मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही शनिवार रविवार म्हणजे 24 आणि 25 तारखेला एक्झिबिशन आहे, तिथे जाऊन तुम्ही हे प्रोडक्ट त्यांचे घेऊ शकताय. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर त्यांच्या नंबरला जाऊन कॉन्टॅक्ट करा. आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की फॉलो करून सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. बाहेरून येणारा आरतीचा आवाज तुम्ही बघितला. तर हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर इथे बघू शकता शिवमच्या बाबांची कशीप आहे. मी छान त्यांच्यासाठी बटाट्याची चटणी बनवलेली आहे, बघू शकता. आणि त्यानंतर इथे पोळ्या बनवायची तयारी माझी चालू आहे. तर सकाळी लवकर सगळं त्यांना टिफिन वगैरे रेडी करून द्यायला लागतो, त्यामुळे खूप लवकर उठणं होतं. आणि शिवमला सुट्टी होती, त्यामुळे मग सगळ्या गोष्टी निवांत काम चालू होतं. सकाळी सकाळी त्यांना नाश्त्यासाठी मी आज एक स्पेशल गोष्ट देणार आहे, तीसुद्धा नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तुम्ही एक आपला व्हिडिओ बघितला प्रमोशनचा, तर ते प्रोडक्ट आहेत स्वामी ऑर्गॅनिक म्हणून. त्यांचे होममेड प्रोडक्ट आहेत सगळे म्हणजे तुमचं ऑल स्किन टाईप, ऑल हेअर स्किन आणि बाकीच्या सगळ्या म्हणजे पायाचे, हाताचे, बाकीच्या सगळ्या काही गोष्टी असतील, वॅक्स वगैरे, त्या सगळ्या गोष्टींवरती साबण, सोप, लिक्विड, शॅम्पू, हेअर ऑइल, क्रीम, बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे मिळतात. तर त्यांचा नंबर मी तिथे मेन्शन केलेला आहे, तिथून तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकतात. तर सकाळी सकाळी उठल्यानंतर छान बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर चपाती दिलेली आहे, मी त्यांना जेवणामध्ये चपाती दिलेली आहे आणि नाश्त्यामध्ये जो खारी खोबऱ्याचा लाडू आहे तो दिलेला आहे. या पद्धतीने टिफिन रेडी झालेला आहे. फर्स्ट शिफ्टमध्ये तुमच्याकडे तुम्ही कसा टिफिन रेडी करतात ते नक्कीच सांगा. चहा गरम होतं इथे, बघू शकता. तर चला तर मग मी आता टिफिन रेडी करून घेते.
त्यानंतर शिवमचे बाबा गेल्यानंतर मी सगळा किचन ओटा परत क्लीन करून ठेवला, स्वच्छ करून ठेवला. म्हणजे मग नंतर थोड्या वेळाने उठल्यानंतर टेन्शन नसतं. त्यानंतर ह्या बरण्या मी मागवलेल्या आहेत. याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. बघू शकता 1 kgच्या आकाराच्या बरण्या मागवलेल्या आहेत. यामध्ये बरंचसं सामान बसू शकतं. 12 बरण्या आहेत. यांची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला एकदा कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता या पद्धतीने. तर फर्निचर बनवलेलं आहे, कलर केलेला आहे, तर त्याला मॅच अशा बरण्या वगैरे तर पाहिजेच असं वाटतं माणसाला. आणि आपलं किचन सुंदर दिसावं असं कोणाला नाही वाटत, प्रत्येकालाच वाटतं. तर जे ट्रॉलीला जे हँडल लावलेले आहेत ते ब्लॅक आहेत, म्हणून मी ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट बरण्या मागवलेल्या आहेत. 12 पीस मागवलेले आहेत डाळी साळी वगैरे सगळ्यासाठी. तर बघू शकताय रात्री सगळं आवरून झोपल्यामुळे हॉल पण क्लीन आहे, किचन पण मी परत क्लीन करून घेतलं आहे. म्हटलं थोडासा आराम करावा परत यासाठी. बघू शकताय 6:30 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. तर आत्तापासून उठून काय करणार, शिवमला पण सुट्टी आहे. तसं तर वेगळं असं काही काम नाही आहे. म्हटलं तर जरा वेळ मी झोपून घेते कारण आज शिवमलाही सुट्टी आहे. तर चला तर मग मी तुमच्यासोबत पुढे कंटिन्यू करते. जितके व्हिडिओ मला शूट करणं शक्य आहे, जितके व्हिडिओ शेअर करणं शक्य आहे तितके मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आत्ता या काही गोष्टींची इतकी धावपळ होती आहे की त्यामध्ये व्हिडिओ शूट, व्हिडिओ एडिटिंग होतच नाही आहे. पण तरीसुद्धा मी प्रयत्न करणार आहे. चला तर मग मी मला थोड्या वेळाने भेटते. थोड्या वेळात झोप झाल्यानंतर उठून मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घेतलं. छोटीशी साधी सिंपल कोलम रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला. आज रथसप्तमी होती म्हणून सूर्याची पूजा करायची होती आज. तर बघू शकताय माझ्याकडे तांब्याचा जो सूर्य आहे त्याची पूजा करून घेतली, सूर्याचा रथ काढून घेतला. त्यानंतर छोटीशी घरात एक आणि पूजा करून घेतली. बघू शकताय आज रथ सप्तमी आहे म्हणून जे सप्तधान्य घेतलेलं आहे, तिळगुळ घेतलेला आहे, सूर्य रथात विराजमान आहे असं चित्र काढून त्याची पूजा करून घेतलेली आहे. सूर्याची जशी उत्तरोत्तर वाढ होत जाते किंवा उत्तरोत्तर प्रगती होत जाते, उष्णता सूर्य आपल्याला देत जातो, तशीच आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहावी यासाठी ही पूजा करायची असते. तर मित्रांनो, मी माझ्या व्हिडिओमधून अगदी साध्या सोप्या सिंपल गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. बघू शकताय. त्यानंतर गॅसची सुद्धा छोटीशी पूजा करून घ्यायची होती. तर गॅस वगैरे स्वच्छ करून घेतलेला होता मी आधीच. तर गॅसला सुद्धा हळद, कुंकू, फूल, अक्षदा वाहून मी गॅसची सुद्धा पूजा करून घेतलेली होती. इतर वारीसुद्धा मी गॅसची पूजा करत असते. त्याचा अगदी डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करा, शेअर करा. बघू शकताय मी मागे अन्नपूर्णाय नमः लिहून घेत असते, पुढे रांगोळी काढत असते. त्यानंतर मग गहू निवडायला बसले. राशनचे गहू होते, त्यात इतकं खडं, इतका कचरा होता की कधी कधी असं वाटतं की का देतात, कमी द्या पण स्वच्छ द्या, चांगलं द्या, व्यवस्थित द्या. तुम्ही देताय 5-6 किलो 5 किलो काहीतरी देतात, पण त्यामध्ये सुद्धा इतका घाण आणि कचरा असतो. ते का, म्हणजे शेतकरी तर काही एवढा घाण गहू मार्केटला जमा करत नाही, स्वच्छ निखळ गहू जमा करतो, तरीही सर्वसामान्य लोकांना इतका घाण गहू का मिळतो या गोष्टीचं उत्तरच मिळत नाही. तर मैत्रिणींनो, चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. मी हे सगळं साफ करून घेते आणि त्यानंतर उद्या भेटूयात मग आपण. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.